नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आजकाल आपण पाहत असतो की बऱ्याच मुलांचं किंवा मुलींचं लग्न ठरत नाही. लग्नात काही ना काही प्रॉब्लेम, अडचणी या नेहमी येत असतात. तर अशा वेळी आपल्याला एकदम साधा आणि सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आपल्याला फक्त एक तांब्याभरून पाणी या ठिकाणी ठेवायचं आहे. तर ज्यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल, नजरदोष असेल, कालसर्पदोष असेल किंवा राहू केतू शनीची काही साडेसती असेल तर ती दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. म्हणजे 5 दिवसामध्ये मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग हे निर्माण होतील. तर ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तर मंडळी, लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. म्हणजे मराठी मेघना या यूट्यूब चॅनलवरती लग्नाचे 101 व्हिडिओ हे अपलोड झालेले आहेत, ज्यामध्ये बऱ्याच मुलांचं आणि मुलींचं लग्न देखील ठरलेलं आहे. तशा मला कमेंट आलेल्या आहेत, तर ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. कारण मी जे हे उपाय तुम्हाला सांगत आहे तर ते ज्योतिषांनी सांगितलेले महा उपाय आहेत आणि ज्यामध्ये बऱ्याच मुलींचं लग्न ठरलेलं आहे. तर येत्या शनिवारी 16 तारखेला आलेली आहे शनीश्वरी अमावस्या. तर ही खूप मोठी अशी अमावस्या आहे आणि या दिवशी आपण जर काही उपाय केले म्हणजे मुलांच्या लग्नात जे काही अडथळे येत असतात तर ते दूर होण्यासाठी आपण काही उपाय देखील करू शकतो, ज्यामुळे मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. तर आपल्याला एकदम साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. आपल्याला फक्त एक तांब्या भरून पाणी या ठिकाणी ठेवायचं आहे. तरी संपूर्ण माहिती आपण थोडक्यात अगदी जाणून घेणार आहोत. तर बघा, हा जो उपाय आहे तर हा उपाय आपण अमावस्याच्या दिवशी करू शकता किंवा तुम्ही जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ अमावस्यापर्यंत किंवा अमावस्याच्या नंतर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला तर तुम्ही हा उपाय आहे तर शनिवारी देखील करू शकता. कोणत्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे. उपाय तर पहा, हा उपाय आहे तर हा उपाय कोणी करावा, तर हा उपाय स्वतः मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांनी केला तरी देखील चालेल. परंतु आजकाल आपण पाहत असतो की मुले जॉब निमित्ताने किंवा व्यवसाय निमित्ताने बाहेर राहत असेल किंवा मुलांना वेळ नसेल तर मग हा उपाय आहे तर हा उपाय मुलाचे आई वडील करू शकतात, वहिनी करू शकते, बहीण करू शकते, कोणीही हा उपाय मुलांच्या लग्नासाठी करायचा आहे. तर बघा, ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करायचा आहे त्या दिवशी तुम्ही बघा सकाळी देखील हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. जर मुलं हा उपाय करत असेल तर मुलांनी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करायची. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं काळे तेल टाकायचे आहेत, कारण यामुळे मुलांच्यावरती जी काही नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे तर ती दूर होणार आहे. तसंच बघा, तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये 43 दिवस तुम्हाला थोडंसं अत्तर टाकायचं आहे, म्हणजे 1-2 थेंब अत्तराचं टाकायचं आहे, ज्यामुळे तुमच्या लग्नात जे काही अडथळे येत असतात तर ते देखील दूर होतात. तसंच तुम्ही चिमूटभर हळद देखील टाकायची आहे आणि यामुळे बघा तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग होतो, तसंच तुमचा शुक्रग्रह देखील स्ट्रॉंग होतो. तर हे सर्व तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे वगैरे घालायचे आहेत, सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देतावेळेस त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर कुंकू टाकायचं आहे, गूळ टाकायचं आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. यामुळे देखील कुंडलीमध्ये जे काही दोष असतील तर ते दूर होत असतात. तर हे सर्व करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला काय करायचं आहे की शक्य असेल तर तुम्ही थोडीशी हळद घ्यायची आहे, त्याच्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि त्याचा टिळा तुम्हाला एक टिळा तुमच्या नाभीला लावायचा आहे, एक टिळा तुमच्या कंठाला लावायचा आहे आणि एक टिळा तुमच्या कपाळाला लावायचा आहे. तर हे सर्व तुम्हाला लग्नामध्ये जे काही अडथळे आहेत तर ते दूर होतात आणि तुमचा गुरुग्रह आहे तर तो स्ट्रॉंग होतो. कारण लग्नात जास्तीत जास्त गुरुग्रह आणि शुक्रग्रह हे जर मजबूत असेल तर लग्नात जास्त अडथळे निर्माण होत नाहीत. तर पहा, हा उपाय जर मुलाचे आई वडील करत असेल तर त्यांनी देखील सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि आपला देवघर आहे तिथे बसायचं आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. आपले जे देवघरामध्ये इष्टदेव आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, कुलदैवत आहेत, तसेच श्री हरिविष्णू माता लक्ष्मी आहे, यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे, शनी राहूची काही साडेसती असेल तर ती दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. आणि मी जो हा उपाय करत आहे तो उपाय माझा यशस्वी होऊ दे असं आई वडिलांनी बोलायचं आहे. स्वतः मुलं जर हा उपाय करत असेल तर मुलांनी अशा प्रकारेच बोलायचं आहे की माझ्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे ते सर्व दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं मुलांनी आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे. पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला असं बोलायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. मग तांब्या तुम्ही तांब्याचा घेऊ शकता
किंवा स्टीलचा घेऊ शकता. तुमच्याकडे जो तांब्या असेल तो तांब्या तुम्हाला घ्यायचा आहे, पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्या तांब्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत, गंगाजल टाकायचं आहे आणि गाईचं जर दूध असेल तर ते तुम्ही टाकायचं आहे आणि थोडासा गूळ टाकायचा आहे. तर एवढं साहित्य आपल्याला त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे. एखादं फूल असेल तर फूल देखील तुम्ही त्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे. आणि एक तुम्हाला तुपाचा दिवा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये कापसाची वात टाकायची आहे आणि थोडेसे काळे तेल तुम्हाला टाकायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला बघा एक सफेद धागा घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलांच्या उंचीनुसारच सफेद धागा घ्यायचा आहे. समजा मुलांची उंची 5 फूट 2 इंच आहे किंवा तुमच्या मुलांची उंची 6 फूट 3 इंच आहे. जेवढी मुलांची उंची असेल त्यानुसार तुम्हाला सफेद धागा हा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बत्ताशे असतात तर ते देखील थोडेसे घ्यायचे आहेत, म्हणजे 7 बत्ताशे तुम्हाला घ्यायचे. तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि जो तांब्यावरून पाणी घेतलेलं आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे. तर बघा हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी, तुम्हाला ज्या वेळेस शक्य असेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता. तर बघा तुम्हाला हे सर्व साहित्य घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथे गेल्यानंतर मग तुम्हाला जे प्रथम आपण तिथे एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहेत. जर फुलं वगैरे नेली असेल तर फुलं देखील पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला दक्षिणेकडे तोंड करायचं आहे आणि जे पाणी आपण आणलेलं आहे, म्हणजे त्या पाण्यामध्ये आपण चिमूटभर हळद टाकलेले आहे, काळे तीळ टाकलेले आहेत, तसे दूध टाकलेलं आहे आणि फूल टाकलेलं आहे. ते पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला म्हणजे मुळापाशी अर्पण करायचं आहे. परंतु आपलं तोंड आहे तर ते दक्षिण दिशेला असायला हवे. आणि मग त्याच्यानंतर जे बत्ताशे आपण आणलेले आहेत, म्हणजे 7 बत्ताशे आणलेले आहेत, जर फुलं आणलेली असेल तर ते देखील तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या पितृंचं स्मरण करायचं आहे, की बोलायचं आहे की माझ्या कडनं न कळत अनजाणतेपणाने काही जर चूक झाली असेल तर ती माफ करावी आणि माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि जे काही मंगळ कार्य आहे तर ते देखील व्यवस्थितपणे घडावे आणि माझ्या मुलांचं लग्न देखील लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला हात जोडायचे आहेत आणि आपल्या पितृंचे स्मरण करायचे आहेत. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की पिंपळाच्या झाडाला तुम्हाला 7 वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारता वेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला 7 वेळा तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत. समजा पिंपळाच्या झाडाला तुम्हाला फेऱ्या मारणे शक्य नसेल तर मग तुम्ही स्वतःभोवतीच 7 फेऱ्या मारायच्या आहेत. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जो आपण धागा आणलेला आहे, सफेद धागा आणलेला आहे, तर तो धागा आपल्याला पिंपळाची जी फांदी असेल तर त्या फांदीला आपल्याला तो धागा आहे तर तो बांधून घ्यायचा आहे, बसायचं आहे आणि आपले पितृंचे स्मरण करायचं आहे आणि बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजर दोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे, राहू केतू शनीची काही साडेसाती असेल तर ती दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला पुन्हा श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. जर मुलं हा उपाय करत असेल तर मुलांनी अशा प्रकारेच बोलायचं आहे की माझ्या कुंडलीमध्ये जो काही नजर दोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे तर ते दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि मग तुम्हाला तिथे बसायचं आहे आणि बसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला 108 वेळास बोलायचा आहे. कमी नाही आणि जास्त नाही, 108 वेळास तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. परंतु बघा ज्यावेळेस तुम्ही हा मंत्र बोलता त्यावेळेस तुम्ही घरून एखादी तुळशीची माळ बरोबर घेऊन यायची आहे, कारण ज्यावेळेस आपण मंत्र बोलत असतो त्यावेळेस आपण चुकणार नाही, यामुळे आपण तुळशीची माळ देखील आपल्याबरोबर घेऊन यायची आहे. आणि मग तिथे बसायचं आहे आणि हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला घरी जायचं आहे. घरी गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की थोडीशी चणा डाळ घ्यायची आहे आणि थोडासा गूळ घ्यायचा आहे. आणि ही चणा डाळ आणि गूळ आहे तर ती तुम्हाला जर तुमच्या जवळपास कुठे गाय असेल तर त्या गाईला तुम्हाला ही खाऊ घालायची आहे, ज्यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही ग्रहदोष आहेत तर ते संपूर्णपणे दूर होतील आणि मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होईल. फक्त साधा सोपा हा उपाय आहे आणि तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या जवळपास कुठे गाय असेल तर रोजच्या रोज गाईला तुम्ही एखादी ताजी भाकरी किंवा चपाती आहे तर ती खाऊ घालायची आहे. यामुळे मुलांच्या कुंडलीत जे काही दोष असेल तर ते दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांतता ही लाभत असते. तर बघा हा उपाय तुम्ही शनिवारी करू शकता किंवा आता अमावस्या येणार आहे तर त्या अमावस्येला देखील तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघा. खूप प्रभावी असा हा उपाय आहे. फक्त मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा ठेवूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला
तर इतर तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील ज्यांचं लग्न ठरलेलं नसेल, तर अशा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ आहे तर तो शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.